सोलापुरात आप्पा टोळ नावाचा सत्पुरुष सरकारी काचणाऱ्या कारकूनमध्ये काम करतात आणि स्वामींची निश्चिम सेवा करायची. आणि त्यांचं काही कालांतरानं सोलापुरातनं जाणं होणार आहे. म्हणून आप्पा टोळ स्वामींच्या भेटीसाठी येतात. ह्या स्वामींच्या नावामध्ये असणारा सुगंधच नाही, भक्तीचा मळा फोडला जातो. अंतकरणामध्ये जिव्हाळा, प्रेम. आप्पा टोळ स्वामींचं भजन करत येतात. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणाचं दर्शन घेतात आप्पा टोळ. शिव शंकर शंभो नमामि शंकर ए गिरिजापती शिव शंभो शंकर. स्वामी आप्पा टोळ बोलू लागले स्वामींना, मला अक्कलकोटी जायचे. तेव्हा तुम्ही येता का माझ्या बरोबर? आप्पा टोळ म्हणू लागले स्वामींना, तुम्ही येता का माझ्या बरोबर? तुम्ही येता? कारण जोपर्यंत सोलापुरात होते आप्पा टोळ यांच्या घरी जायचे स्वामी. आणि पंक्तीला बसायला घेतल्यानंतर कुणाच्याही ताटातले वगैरे खायचे. आप्पा टोळ ब्राह्मण असल्यामुळं काही ब्राह्मणांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतला. जातीमध्ये लोक मानतात ना. काही लोक आप्पा टोळला म्हणू लागले, सोवळे ओवळ्यात जेवायचं तर तू कुणाच्याही पंक्तीला बसता, हे माणूस काय? हा कुणाच्या सुद्धा संगतीत बसतो, कुणाच्या संगती पाणी पितो. स्पृश्य अस्पृश्य भेद साधू संतांना नसतो कधी. एक कथा स्वामींच्या याच्यामध्ये आलेली आहे मासिक धर्माची. आपल्याकडे मासिक धर्माला फार किंमत दिली जाते. काही लोक म्हणतात स्त्रियांनी कीर्तन करावं नाही, स्त्रियांनी भजन करावी नाही. अरे राम कृष्ण आणि हे कुणाच माऊलीच्या उदरातून जन्माला आले, लक्षात राहू द्या. सहज एक दिवस स्वामी फिरत असताना एका झाडाखाली एक आबला बसलेली. त्यावेळेस स्वामींनी सांगितलं, ही का बाजूला बसलेली? ते म्हणले, मला शिवू नका. का शिवू नका? पाप लागेल तुम्हाला. हे कोणी बनवलं? याच्या सरीकडे पलीकडे जाऊन स्वामी आणि त्या ठिकाणी एक ग्रस्त आश्रमातलं जोडपं आलं आणि स्वामींच्या चरणावरती, स्वामी, सोलापुरी कानडी भाषा, मला की लोक वांज म्हणतात हो. पोटी संतान नसल्यानंतर. आणि त्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली स्वामी बसले असताना सांगितलं, त्या स्त्रीला स्पर्श कर. काही लोक स्त्रियांना कमी समजतात ना, कधी समजू नका. आणि ज्यावेळेस स्पर्श केला, स्पृश्य अस्पृश्य असं काही नसतं, ते आपल्या मनाच्या कल्पित भावना असतात. वागताना लोक नीच प्रवृत्तीसारखी वागतात. इथून पुढे पुरुष वर्गाने बसणाऱ्यांनी लक्षात राहू द्या, माझ्या कुठल्याही स्त्रीकडे पाहताना आई आणि बहिणीच्या रूपातच पहा. आपली पत्नी सोडून स्वामींची कृपा होईल. आणि जर तुम्ही एखाद्या आपल्याविषयी वेगळं बोलत असाल ना, माझे स्वामी कधीही माफ करणार नाही, तुम्ही कथेत या, नाही तर कितीही कृपा करा. आप्पा टोळला स्वामी म्हणू लागले, ए आप्या, तो कुठं चालला? म्हटलं, मी अक्कलकोटी जाणार आहे, येता का? येईल मी, तुझा. म्हणून पुन्हा स्वामींचं आप्पा टोळने दर्शन घेतलं. सद्ग्रस्त होते. काही दिवस स्वामींच्या घरी निवास केला. स्वामींनी आप्पा टोळ यांच्या घरी निवास केला. आप्पा टोळांना स्वामी आशीर्वाद देतात, जा जा जा, कल्याण होईल तुझं, जा जा जा. आप्पा टोळ निघून जातात.
आणि स्वामी पुन्हा असणारं श्री क्षेत्र अक्कलकोटीकडे स्वामींचं वेध लागतं म्हणून सोलापूरवरून निघतात स्वामी आणि अक्कलकोटी जाण्यासाठी प्रयाण करतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आशीर्वाद द्यायचे, स्वामी डोक्यावरती हात ठेवायचे. कल्याण होईल तुमचं, कल्याण होईल तुमचं, कल्याण. स्वामी समर्थ माझी आई मजला ठेवत्या बापाई. स्वामी समर्थ माझी आई. अक्कलकोटी स्वामींचं प्रयाण होतं, सगळे लोक दर्शन घेतात.